चला तर मंडळी, आज तुम्हाला अंड्यापासून एवढी चविष्ट आणि भन्नाट रेसिपी मी सांगणार आहे ना, मला 100% खात्री ही रेसिपी तुम्हाला आज जर कोणी सांगितलीही नसेल आणि तुम्ही खाल्लीही नसेल. आता तुम्ही म्हणाल आप्पे पातळात अंडे टाकून ही कुठली रेसिपी, तर थांबा, व्हिडिओ स्किप न करता पहा, तुम्हाला कळेलच एक चविष्ट आणि भन्नाट रेसिपी तयार होईल. चला तर बघ, रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी आपल्याला अंडी घ्यायची. इथं मी एका भांड्यामध्ये 5 अंडी फोडून घेतलीत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अंड्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक कट केलेला टोमॅटो, बारीक चिरून एक हिरवी मिरची घालायची, अर्धी चमची लाल तिखट, अर्धी चमची हळद, अर्धी चमची धना पावडर आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे. आणि त्याचसोबत आपल्याला थोडासा काळी मिरी पावडर देखील घालायचंय. यामुळे आपल्या पदार्थाची चव दुपटीने वाढते आणि अप्रतिम लागतो. सर्व साहित्य घालून छान 2 ते 3 मिनिटांपर्यंत कंटिन्युअसली सर्व मिश्रण एकजीव होत नाही तोपर्यंत त्याला छान फेटून घ्यायचंय. छान बबल्स यायला लागले की समजायचं आपलं मिश्रण अगदी परफेक्ट फेटून झालेलं आहे. फेटलेलं मिश्रण आता बाजूला ठेवू. आता इकडे गॅसवरती आप्पे पात्र ठेवायचंय. त्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तूप, तेल, बटर काही लावू शकतात. इथे मी आप्पे पात्राला बटर लावून घेते, म्हणजे आपलं मिश्रण अजिबातच चिटकायला नको आप्पे पात्राला. आप्पे पात्राला बटर लावून झालं की त्यात आता आपल्याला एक एक खात्यांमध्ये छान पद्धतीने फेटून घेतलेलं अंड्याचं मिश्रण घालायचंय. आप्पे पात्रात अंड्याचं मिश्रण घालताना मात्र एक काळजी घ्यायची, अगदी जास्त ओव्हर भरायचं नाही ते साच्यांना, थोडं खालीच राहू द्यायचंय. माझ्याकडनं थोडं जास्तच फुल भरलं गेलंय, पण तुम्ही मात्र ही चूक करू नका. आता त्यावरून थोडं बटर घालायचंय आणि झाकण बंद करून आपल्याला अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी आप्पे छान शिजवून घ्यायचे. इथं बघू शकता, झाकण खोलून बघतोय, आपले आप्पे तर छान शिजलेत, पण मी जास्त मिश्रण घातल्यामुळे खूपच जास्त फुलून आलेत आणि आप्पे पात्राच्या साच्यांच्या बाहेर जात आहे. तर तुम्ही ही चूक करू नका, मी तुम्हाला आधीच सांगितलंय. छान पद्धतीने आप्पे आपले एका बाजूने शिजून झालेत, त्यांना पलटवून घ्यायचंय. पुन्हा झाकण बंद करून आपल्याला 1 ते अर्धा मिनिटासाठी फक्त शिजू द्यायचे. दोघी साईडने छान खरपूस असे आपले आप्पे शिजून गेलेले आहेत. आता यांना काढून घेऊयात. आप्पे दिसायला किती सुरेख दिसतात ना, असं वाटतं ह्याच क्षणी खायला घेऊया. अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी येईल. लहान मुलं तर अगदी आवडीनेच खातील. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त आप्पे जरी केले अशा पद्धतीने आणि मुलांना खायला दिले तर मुलं अगदी आवडीने खातील. तुम्ही पाहू शकतात, वरून अगदी खरपूस, आतून अगदी जाडीदार आणि सॉफ्ट असे आपले आप्पे तयार झाले. रेसिपी इथंच संपली नाही बरं का, अजून तर बाकी आहे. ह्याच आप्यांपासून आपल्याला भन्नाट पदार्थ बनवायचा आहे. आता चालू करा गॅस, त्यावर ठेवा कढई, 1.5 चमचा तेल घाला, अर्धा चमचा बटर घाला, थोडंसं जिरं, 2 तेजपत्ता आणि मी दाखवलेले खडे मसाले घालून छान परतवून घ्या. थोडासा हिंग, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घाला, बारीक चिरलेला कांदा घाला, छान परतवून घ्या. कांदा छान गुलाबी झाला की त्यात बारीक कट केलेला टोमॅटो घाला. टोमॅटोला देखील छान परतवून घ्या. पाणी सुटायला लागलं की लगेच चवीपुरता मीठ घाला. मीठ घालून झालं की परतवून घ्या. कडेने तेल सुटेपर्यंत टोमॅटो छान शिजू द्या. कडेने तेल सुटायला लागलं की लगेच त्यात घालायचंय 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर घालून छान मिक्स करून घ्या. सर्व मसाले एकजीव होईल असं त्याला छान परतवून झालं की त्यात 1 ते 1.5 ग्लास एवढं गरम पाणी घाला. गरम पाणीच घालायचंय, गार पाण्याचा वापर करू नका. गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला कटही छान येतो आणि चवही अप्रतिम येते. सुरुवातीला गॅस फुल करून आपल्याला भाजीला एक उकळी आणून घ्यायची खडखडून. त्यानंतर गॅस कमी करून घ्यायचाय. त्यावरती ठेचलेलं लसूण, बटर, कस्तुरी मेथी आणि लाल काश्मीरी मिरची पावडरचा छान तडका घालायचाय. वरून बारीक कट केलेला कोथिंबीर घालायचाय. सुरुवातीला बनवलेले आप्पे छान एक एक करून त्यात टाकायचे. मीडियम गॅसवरती भाजी 2 ते 3 मिनिटांसाठी छान शिजू द्यायची. अगदी छान अशी तर्री आली असेल, अप्रतिम असा सुगंध येत असेल घरभर. मी सांगते म्हणून ही भाजी एकदा तरी बनवून बघा आणि घरच्यांना खाऊ घाला. तुमच्या घरच्यांची ही अंडा करी फेवरेट होऊन जाईल. ह्या पद्धतीने एकदा जर केली ना तर पुन्हा पुन्हा करायला लावतील. एवढी चविष्ट आणि अप्रतिम लागते. ही भाजी कशासोबतही खा, भात असो, चपाती किंवा पराठा, चविष्ट आणि 1 नंबर लागते. एकदा नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.